जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 27। शरीर म्हणजे काय? विशिष्ट नामकर्माच्या उदयाने प्राप्त होऊन जे झिजत राहते ते शरीर अथवा अनंतानंत पुद्गलांच्या समवायास शरीर म्हणतात। थोडक्यात असे की ज्या कर्माच्या उदयाने आहार, तैजस आणि कारमाण पुद्गलस्कंध शरीर योग्य परिणामाने परिणत होऊन जीवाबरोबर संबद्ध होते ते शरीर। असे शरीर 5 प्रकारचे आहे। 1 औदारिक, 2 वैक्रियिक, 3 आहारक, 4 तैजस आणि 5 कारमण। इंद्रियगोचर औदारिक शरीर। इंद्रियगोचर स्थूल शरीराला औदारिक शरीर म्हणतात। पृथ्वीकाय जीवांच्या शरीराचा आकार मसुरीसारखा, जलकायिकांचा गवताच्या अग्रभागावरील बिंदूसारखा, तेजकायिकांचा सूचीसमुदायवत अर्थात ऊर्ध्व बहुमुखाकार, वायुकायिकांचा ध्वजावत आयताकार चतुरस्र आकार आहे। वनस्पती, द्विंद्रिय इत्यादी जीवांचा आकार अनेक रूप आहे। औदारिक शरीरात धातू उपधातूंचा क्रम व प्रमाण। रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद अर्थात स्निग्धता, मेदापासून हाड, हाडापासून मज्जा, मज्जापासून शुक्र आणि शुक्रापासून प्रजा निर्माण होते। गोमटसार ग्रंथामध्ये काळाचे प्रमाण असे आहे की 2584 कला 8.4 काष्ठा या काळापर्यंत रसरूप राहतो, नंतर रुधिररूप परिणमतो। शुक्रापर्यंत असेच प्रमाण आहे। अनेक रूप परिवर्तित होणारे वैक्रियिक शरीर। देव आणि नारकीयांना असे शरीर असते। वृद्धिबलाने काही मुनींना हे प्राप्त होते, पण ते मूलतः औदारिक असते। अणिमा, महिमा इत्यादी वृद्धींनी एक, अनेक, लहान, मोठे कशाही प्रकारचे, कशाही आकाराचे हे शरीर बनू शकते। भवनवासी, व्यंतर, ज्योतिषी व 16 स्वर्गातील देव यांना एकत्व आणि पृथकत्व विक्रिया असते। ग्रैवेयक ते सर्वार्थसिद्धीपर्यंत प्रशस्त एकत्व विक्रिया असते। 6व्या नरकापर्यंत नारकी जीवांना त्रिशूल, चक्र, तलवार इत्यादी रूप, तर 7व्या नरकातील नारकीयांना गाय, किडे इत्यादी रूप, एकत्वरूप विक्रिया असते। तिर्यंच जीवांना एकत्व विक्रिया, मनुष्यांना एकत्व व पृथकत्व दोन्ही विक्रिया असू शकतात। असे शरीर विशेष तपाने वृद्धीनेच प्राप्त होते। एकत्व किंवा पृथकत्व विक्रिया रिद्धी विशेषांवर अवलंबून आहे। असंयम दूर करणारे आहारिक शरीर। हे शरीर फक्त 6व्या गुणस्थानावरती मुनींना प्राप्त होऊ शकते। विशेष रिद्धी ज्यावेळी प्रकट होते त्यावेळी तो जीव एका विशिष्ट प्रकारचे शरीर धारण करतो आणि मूळ शरीराच्या बाहेर पडून जिथे अरहंत भगवान आहेत त्यांना स्पर्श करून परत येतो। या शरीराचा वर्ण धवल अर्थात पांढरा आहे। सतत नोकर्माहाराचे ग्रहण करीत असल्यामुळे यास आहारक म्हणतात। या अपेक्षेने जीव जन्मधारणाच्या प्रथम समयापासूनच आहारक आहे। वृद्धिधारी मुनी सूक्ष्म पदार्थांचे ज्ञान करून घेण्यासाठी किंवा असंयमाला दूर करण्यासाठी या शरीराची रचना करतो। हे शरीर कुणाचाच व्याघात करीत नाही किंवा कुणाकडून व्याघातीत होऊ शकत नाही। रसाधिक सप्तधातूंनी रहित, प्रशस्त, चंद्रमण्यासारखे श्वेत, 1 हात प्रमाण, समचतुरस्र असे हे उत्तम शरीर मस्तकापासून निर्माण होते। लाखो योजनपर्यंत अप्रतिहतपणे गमन करून एक अंतर्मुहूर्तात मूळ शरीरात प्रवेश करते। दीप्ती विशेषाचे कारण तैजस शरीर। हे शरीर
तेज आणि प्रभायुक्त असते. हे शंखासारखे शुभ्र असते. स्थूल शरीराला यामुळे दीप्ती तेज येते. प्रत्येक जीवाला असूनही तप व वृद्धी विशेषामुळे उजव्या किंवा डाव्या खांद्यातून प्रज्वलित पुतळ्याप्रमाणे बाहेर पडते. उजव्या खांद्यातून निघालेले तेजस रोगदुर्भिक्ष नाश करणारे म्हणून शुभ आणि डाव्या खांद्यातून निघाले पदार्थादिकांना भस्म करणारे म्हणून अशुभ असते. जीव प्रदेशाशी बद्ध कार्मण शरीर. हे शरीर सर्व कर्मांचे आधारभूत उत्पादक आणि सुखदुःखाचे बीज आहे. थोडक्यात कर्माचे कार्य कार्मण शरीर म्हणून ज्ञानावरणादी 8 प्रकारच्या कर्मस्कंधाला कार्मण शरीर म्हणतात. स्थूल शरीराचे मरण झाल्यावर सुद्धा ते असतेच. विग्रहगतीमध्ये केवळ हेच शरीर असते आणि त्यावेळी नोकर्म वर्गणांचे ग्रहण न झाल्यामुळे अनाहारक असते. अशा प्रकारे सामान्य रूपाने एका वेगळ्या दृष्टीने शरीरासंबंधी सारांशरूप पाहिले. अधिक विस्ताररूप माहिती हवी असल्यास सर्वार्थसिद्ध, गोमटसार, धवल, राजवार्तिक इत्यादी ग्रंथ पहावे. जिवंतपणाचे बाह्य लक्षण श्वासोच्छ्वास. वर किंवा खाली जाणे ज्याचे स्वरूप आहे त्या वायूस श्वासोच्छ्वास म्हणतात. पंचेंद्रिय जीवांना जे शीत, उष्ण इत्यादी उच्छ्वास निश्वास असतात ते श्रोत्र आणि स्पर्शेंद्रिय प्रत्यक्ष असतात. नाडी आणि श्वासोच्छ्वास. जिवंतपणाचे बाह्य लक्षण समजल्या गेलेली नाडी म्हणजे एक वायू आहे जो 2.5 घडीपर्यंत एक ठिकाणी राहतो, नंतर दुसऱ्या ठिकाणी जातो. 2.5 घडी म्हणजे 1 तास, म्हणजे दुसऱ्या नाडीत तो जातो. काही आचार्यांच्या मते 24 तासात 16 वेळा वायूचे संक्रमण एका नाडीतून दुसऱ्या नाडीत होते. श्वासोच्छ्वासावरून कालगणना केली जाते. 5110 निमिष म्हणजे 3773 श्वासोच्छ्वास अर्थात 1 मुहूर्त असेही एक प्रमाण धवलादी ग्रंथातून आढळते. नाना प्रकारचे विकल्पजाल मन. आतापर्यंत इंद्रिय व श्वासोच्छ्वास यासंबंधी थोडक्यात स्वरूप पाहिले. खरे पाहू जाता जीवद्रव्याविषयी एवढी प्रचंड ग्रंथरचना आहे की सविस्तर कल्पना येण्यासाठी अनेक ग्रंथ पाहावे लागतील. विस्ताररुची वाचकांनी ते अवश्य पाहावेत. मन एक अभ्यंतर इंद्रिय आहे. हृदयामध्ये 8 पाकळ्यांनी युक्त कमलाकाराचे पुद्गलाच्या रचनाविशेषाला द्रव्यमन म्हणतात आणि संकल्प, विकल्पात्मक परिणाम तथा विचार, चिंतवन इत्यादी रूपज्ञानांची अवस्था विशेष म्हणजे भावमन. मनाची गती, विचारांचे त्वरित होणारे परिवर्तन यामुळे मनाला नाना विकल्पजाल म्हटले आहे. हे नेहमी चंचल व अस्थिर असते. अनिंद्रिय का. चक्षु आणि इंद्रिय ज्याप्रमाणे आपल्या विषयात निमित्त असतात त्याप्रमाणे मन देखील आहे, पण अप्रत्यक्ष आणि अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनाला अनिंद्रिय म्हणतात. ईशत इंद्रिय असे मनाला म्हटले जाते. याशिवाय मनाला गुण आणि दोष यांचा विचार आणि स्मरण करण्यासाठी दुसऱ्या इंद्रियांचा आधार घ्यावा लागत नाही. तसेच चक्षु आदी इंद्रियासारखे दृश्य स्वरूपही नसते. सारांश अंतर्गत करण असल्यामुळे अंतःकरण असेही म्हणतात. जीव आणि कर्म जोडणारी लेश्या. शुभ अशुभ पाप इत्यादीचे जे मापक लेश्या अत्यंत महत्त्वाची आहे. तिचा थोडासा विचार आता करावयाचा आहे. भावलेश्या भावभावना यावर अवलंबून असल्यामुळे फक्त द्रव्यलेश्याचाच आपण विचार करू. शरीराचा रंग द्रव्यलेश्या. काळ्या, गोरा इत्यादी जो शरीराचा रंग त्यास द्रव्यलेश्या म्हणतात. कषायांनी अनुरंजित जीवाच्या मन वचन कायेची प्रवृत्ती ही भावलेश्या. तरतमता समजण्यासाठी द्रव्य व भावलेश्येचे कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म, शुक्ल असे 6 प्रकार मानले आहेत.
भ्रमरासारखा काळा रंग कृष्ण, नीलमण्यासारखा निळा रंग नील, कापोतसारखा रंग कापोत, सुवर्णासारखा रंग पीत, पद्मकमलासारखा रंग पद्म आणि शंखासारखा रंग शुक्ललेश्या आहेत. भ्रमर आदी उदाहरणे उपमारूप आहेत. हीन उत्कृष्ट अर्थात गडद फिकट काळा रंग या दोन्हींच्या मध्ये शरीराच्या रंगाच्या अपेक्षेने संख्यात असंख्यात व अनंत भेद आहेत. सारांश: वर्ण नामकर्माच्या उदयाने प्राप्त झालेला जो शरीराचा रंग त्यास द्रव्यलेश्या म्हणतात. रंगाविषयी अधिक कल्पना येण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत. रंगाविषयी अधिक कल्पना येण्यासाठी गोम्मटसार व पंचसंग्रह या ग्रंथांमध्ये वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत. पंचसंग्रहातील उदाहरणे धवल ग्रंथातील उदाहरणांशी तंतोतंत जुळतात. मनुष्याचे विविध रंग जे आढळतात त्या दृष्टीने ही उदाहरणे आणि विशेषतः विभागणी व पृथक्करण सूचक आहे. वरवर पाहता यात काही विशेष असेल असे वाटत नाही, पण सूक्ष्मरीतीने विचार केल्यास हे पृथक्करण समजतो तितके साधे नाही हे पटेल. हा एक संशोधनाचा विषय समजला तरी हरकत नाही. येथपर्यंत सारांश व ढोबळमानाने विचार केला. जीव व प्राणीशास्त्र या निबंधामध्ये अधिक विस्तार येईलच, कारण जैनाचार्यांनी जन्म, जाती, कुल, योनी व प्राण या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म रीतीने विवेचन केले आहे. नवीन शोध व जैनाचार्य एक मनोरंजक अभ्यास. विज्ञान युगाने अनेक शोध लावले आहेत, लागत आहेत आणि लागणार देखील आहेत. उदाहरणार्थ बहिऱ्याला ऐकवणारे यंत्र, स्पर्शाने अंधांना रंग कळवणारे यंत्र. अशी यंत्रे मानवाच्या इंद्रियाशी इतकी एकरूप झालेली आहेत की ती यंत्रे म्हणजे उपइंद्रियेच होऊन बसली आहेत. तेव्हा यंत्रामुळे इंद्रियांच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, पुद्गल कार्मण वर्गणा इंद्रियांना कशा पुरविल्या जातात हे पाहणे म्हणजे अतिशय मनोरंजक अभ्यास आहे. असे करीत असताना जैनाचार्यांनी मांडलेल्या मानव विज्ञानाचा आपोआपच समन्वय साधला जातो. त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.